नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मिरज विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना पक्षात जोरदार संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्यावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलंय। सिद्धार्थ जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे इच्छाधारी उमेदवार आहेत, अशी खरमरीत टीका धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे। तसेच शिवसेनेच्या पंचनामा यात्रेला भाजपकडून रोखठोक उत्तर देऊ असा इशारा देखील भाजप नेते धनंजय कुलकर्णी यांनी दिलाय। मिरज विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। नुकतीच त्यांनी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात पंचनामा यात्रा काढण्याची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर मिरज मतदारसंघातील नेते धनंजय कुलकर्णी यांनी अत्यंत शेलक्या भाषेत सिद्धार्थ जाधव यांचा समाचार घेतला आहे। नेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब अशा विकास पुरुष असणाऱ्या आमच्या नेत्यांच्यावर इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी टीका अशी केली आहे की मिरजेमध्ये शिवसेना पंचनामा यात्रा काढणार आहे। परंतु सिद्धार्थ जाधव यांना मी सांगू इच्छितो, सुरेश भाऊंच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षामध्ये डीपीडीसी असेल, 25-15 असेल, आमदार फंड असतील आणि विविध शासनाच्या विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न भाऊंच्या माध्यमातून झाला। शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले जिल्हा मार्ग असतील, इतर जिल्हा मार्ग असतील, अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत गटारे असतील, अंगणवाड्या असतील, सार्वजनिक शाळा असतील, याशिवाय सार्वजनिक दवाखाने असतील, या सगळ्यांचा विकास करण्याचा भाऊने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि नव्हे तर विकास झालेला। सिद्धार्थ जाधव यांची अपेक्षा एवढीच दिसते की कुठेतरी करून भाऊंच्यावर चिखलफेक करून आपली उमेदवारी कुठे फायनल होते का, शिवसेनेमध्ये आपली कुठे डाळ शिजते का, हा प्रयत्न त्यांचा चालू आहे। परंतु जर त्यांचे पंचनामा यात्रा पाहिले तर त्यांच्याबरोबर गावातले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील नसतात, नवे मिरजेतले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर नाराज आहेत। आणि टक्केवारीची भाषा आपण करू नये, टक्केवारीच्या या धंद्यातूनच आपण उमेदवारी मागताय। आणि आपण ह्याच्या आधी देखील सुरेश भाऊंच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपले डिपॉझिट जप्त झालं होतं। परत एकदा आपले डिपॉझिट जप्त व्हायचे असेल तर आपण जरूर लढावं, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। परंतु विकास पुरुषावर टीका करत असताना ग्रामीण भागामध्ये जाऊन जर आपण अशा पद्धतीचे गरव ओकण्याचा प्रयत्न करत असाल तर ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्याला सक्षमपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण जपून बोलावं, सुरेश भाऊंच्या बरोबर बोलताना त्यांच्या कामाचा आढावा घेऊन बोलावं। आणि आपण गेल्या 5 वर्षात काय केलं, वेगवेगळ्या संकट शेतकऱ्यांच्यावर आली, पाण्याचे प्रश्न आले, कोरोना सारखी महामारी आली, त्यावेळेला आपण कुठे गायब होतात ते आपण जरा जनतेला दाखवून घ्यावं। आज तुम्ही रोपं वाटत गावोगावमध्ये फिरताय, परंतु अडचणीच्या वेळेला कुठेही नव्हता। आणि आज पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात तसे आपण उगवताय आणि जनतेला दिशाभूल करण्याचं काम करतायत। ह्या दिशाभूल करण्याच्या तुमच्या नेरेटिव्हला जनता बळी पडणार नाही।